नमस्कार मित्रांनो, भारताने ऑपरेशन सिंदूर गाजवले. मात्र या गाजवणाऱ्या कर्नल सोफिया कोण आहेत, त्यांचा पगार किती आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. महत्त्वाचं म्हणजे कर्नल सोफिया या चर्चेत आल्या त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे. विंग कमांडर योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रीसोबत सोफिया यांनी पत्रकार परिषद घेतली होती. कर्नल सोफिया कुरेशी वडोदऱ्याच्या सोफिया यांनी PhD आणि अध्यापनाची नोकरी सोडून भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. देशभक्ती त्यांच्या रक्तातच आहे. त्यांचे भाऊ संजय कुरेशी सांगतात, देशभक्ती आमच्या रक्तात आहे. आमचे वडील आणि आजोबा सैन्यात होते. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी. सोफिया यांनी MS युनिव्हर्सिटीतून बायोकेमिस्ट्रीमध्ये BSc आणि MSc शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे निवड झाली आणि त्यांनी PhD सोडून सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. कर्नल सोफिया यांचे पती देखील सैन्यात अधिकारी आहेत. सोफिया यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे सैन्याच्या मॅकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. 2016 सोफिया प्रदेशात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. 2006 सोफिया यांची नेमणूक काँगो येथे झाली होती. त्यांनी 6 वर्षे UN मिशनमध्ये सेवा दिली. कर्नल सोफिया यांचा मूळ पगार 1,30,600 ते 2,15,900 पर्यंत असतो. विशेष भत्त्यासह पगार 2 लाखाहून अधिक होतो. अशा या कर्नल सोफिया यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आहे आणि त्या वडोदऱ्याच्या आहेत, अशी ही माहिती होती. मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.